करून भविष्यात कोणत्याही कुटुंबाला असे अमानवी त्रास सहन करावे लागू नयेत आणि आपल्या यासाठी आम्ही त्यांना या आमच्या मागण्या आम्ही त्यांना सादर केल्या। न येण्याचं काय कारण दिलं डॉक्टर गैसासांनी, काही सांगितलं का? आम्हाला तसं काही सांगितलं नाही, फक्त त्यांनी आम्हाला कळवलं की त्यांनी ईमेलद्वारे कळवलंय की मी येऊ शकत नाही आणि त्यांची जी काही बाजू आहे ते जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा ते ऐकून घेतील आणि जर आम्हाला काउन्सिलनी बोलवलं तर आम्ही आमची बाजू ठेवायला पुन्हा येऊ। आम्ही काउन्सिल पुढे सगळे रिपोर्ट, सगळ्या गोष्टी, आमच्याकडे जे काय असणारे प्रूफ, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्यात। हे करत असताना आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आल्या की हॉस्पिटल ट्रस्टकडनं काही चुकीचे डॉक्युमेंट्स, काही चुकीचे काय म्हणतात त्याला प्रूफ्स हे दाखवले गेले। त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या कायदेशीर याच्याबद्दल सुद्धा आम्ही आमच्या वकिलांकडनं कायदेशीर सल्ला घेऊन त्याबाबत सुद्धा भविष्यात कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहू। स्वप्नीलजी, खरं तर आजची संपूर्ण चौकशी जर पाहिलं तर 1.5 ते 2 तास तुम्ही एकंदरीत प्रशासकांसोबत होता। नेमकी काय चर्चा झाली, काय त्यांनी मुद्दे मांडले, त्याची काही माहिती देऊ शकाल का? या ठिकाणी 2 गोष्टींसाठी आम्ही भेटलो। एक तर सगळ्यात महत्त्वाचं, पहिला जो काय आमचा अंतर्गत अहवाल त्यांनी सार्वजनिक केला तर त्या 5 जणांवरती कारवाई करावी त्याच्यासाठीच एक झालं आणि दुसरं जे झालं की डॉक्टर सुश्रुत गैसासांनी कशा प्रकारे जाणून बुजून आमच्या पेशंटला ट्रीटमेंट दिली नाही आणि त्याच्यातनं त्या गोल्डन अवर्समध्ये उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। तर त्याच्यासाठी या दोन्हीबद्दलच्या जे काही सगळ्या गोष्टी घडल्या, जो घटनाक्रम झाला, त्यांनी कुटुंबातल्या प्रत्येकाकडनं तो जाणून घेतला, जे कोण उपस्थित होते, आणि प्रत्येकाकडनं तो जाणून घेऊन त्यांनी तो नोट करून घेतलाय आणि त्यानुसार पुढील कारवाया होतील। पण त्यांनी काही त्याला उत्तर, त्याच्यावर काही कमेंट, टिप्पणी किंवा उपप्रश्न त्यांनी आम्हाला जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरती आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असलेले प्रूफ सादर केले, प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असणारे डॉक्युमेंट सादर केले आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या कुटुंबातील सगळ्या महिलांनी त्यांना हव्या त्या प्रश्नांना हवी ती उत्तरं दिली। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या सगळ्या संदर्भात काय मत होतं आणि काही आश्वासन त्यांनी तुम्हाला दिलंय का? ॲज सच आश्वासन नाही त्यांनी दिलेलं। आम्हाला त्यांनी हेच सांगितलंय की आम्हाला दुसरी बाजू ऐकून घ्यावी लागतील, त्यांना अजून काही डॉक्युमेंट्स, काही गोष्टी पाहिजेत त्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ आणि भविष्यात आम्हाला या ठिकाणी सुद्धा नक्कीच न्याय मिळेल याची आम्हाला 100% गॅरंटी। अजून असं काही कळवलं नाही, त्यांनी ते ईमेलवर तुम्हाला येऊन जाईल असं सांगितलं। डॉक्टर गैसास कधी येणार, त्यांनी काही कळवलं का मेलमध्ये की ते कधी उपस्थित राहतील? अशाबद्दल त्यांनी काहीच नाही कळवलं, पण आम्ही जे सकाळी सुद्धा सांगितलं तुम्हाला की आत्ता तरी सध्या आमची प्राथमिक मागणी आहे डॉक्टर गैसासांना अटक करण्यासंदर्भात, तर ती अटक झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा करू। पण तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारले, म्हणजे जो काय दिनक्रम घडला 28 तारखेला तर त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं, त्याच्याबद्दलचे CDR आम्ही त्यांना दिले, त्यांना आम्ही सांगितलं, कधी कधी आम्ही कॉल केले होते, त्याच्यानंतर झालेला घटनाक्रम त्यांना पूर्ण सांगितलं कुटुंबियांनी आणि जे काय शेवटपर्यंत 31 तारखेपर्यंत जे काही घडलं ते कुटुंबियांना त्यांनी सांगितलं। त्यांनी प्रत्येक गोष्टी ऐकून घेतल्या, प्रत्येक गोष्टी नोट केल्या। कितीपर्यंत याचा निकाल तुम्ही बोलताय का? पुढे समजून तुम्ही थोडं मागवा, यांना पुढे नाही वाटलं तर महिलांना समोर बघा। तुमचं नाव सांगा, तुमचं नातं आणि दुर्गा रुद्रकर, तनिष्का भिसे माझी। समोर हा बोला। तनिष्का भिसे माझी मुलगी आणि घैसाळ डॉक्टरांनी असं केलं हे योग्य केलं नाही। कुठलेही डॉक्टर असं करत नाही। समोर बघा। अर्जंट पेशंट म्हटलं की ते ट्रीटमेंट घेतात। यांनी असं का केलं? पैशासाठी यांना पैसे दिले नसते का? मिळालेच असते ना पैसे। आज मुलीचा जीव गेला ना माझ्या। कुठल्या आईवर काय वेळ येते, कशी वेळ आली माझ्यावर, तुम्ही बोलू सुद्धा शकत नाही, इतकी मी घाबरते। आज जी काही सुनावणी झाली त्याने तुम्ही समाधानी आहात का? अजून तर नाही। काय अपेक्षित आहे तुम्हाला? अपेक्षित म्हणजे त्यांना अटक व्हायलाच पाहिजे ना, मुलीला न्याय मिळायलाच हवा। मला तरी जास्त नाही विचारले, एक ननदबाई होत्या, एक त्यांचे मित्र होते। आम्ही तिथे कसं होतं, मला भरून येतं आणि मला सवय नाही मीडिया समोर यायची, मी घरात गप्पा मार, पण हे नाही मला जमत नाही म्हणून। ताई, तुम्ही स्वतः त्यांनी आम्हाला जेवढे प्रश्न विचारले त्यांची आमच्याकडे जेवढे प्रूफ होते आणि त्याची आम्ही सगळी उत्तरं दिलेली आहेत। पण तुम्हाला वाटतंय का समाधानी चौकशी होईल? कारण की आता महाराष्ट्र वैद्यकीय काउन्सिलकडे हे सगळं प्रकरण आलेलं आहे, तर वाटतंय का ह्यावर कारवाई आता जलद गतीने होईल? कारण की 4